पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढणार आहेत। रॅलीची सुरुवात ही हिंगोलीतनं ते करणार आहेत। तर सरकारनं सगळे सोयरे अंमलबजावणीचा शब्द दिलाय आणि तो त्यांनी पूर्ण करावा अशी जरांगेंची मुख्य मागणी आहे। ती मागणी आता पूर्ण होते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण सध्याची थेट दृश्य पाहतोय जालन्यातल्या अंतरवाली सराटीतली याच ठिकाणावर बसून मनोज जरांगे हे आंदोलन करत असतात। याच ठिकाणाहून ते आपली भूमिका स्पष्ट करत असतात। हिंगोली पासून दौरा सुरू आहे 13 तारखेपर्यंत आहे। आता लगेच निघालोय आम्ही हिंगोलीकडे। हिंगोली आणि सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती, एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा। आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे, यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृतीसुद्धा करायची। सरकार आरक्षणाच्या बद्दल काय करतंय हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं, सरकारची भूमिका काय। आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून ताकदीनं या। कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं आणि जगानं या एकजुटीची दखल घेतलेली। त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांना लढावं लागणार आहे। आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं, शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं, पण शक्ती ताकदीनं दाखवा। सगळ्यांना ही माझी विनंती। पाटील, काल उशिरा अशोक चव्हाण आले, जवळपास 2 तास चर्चा झाली। ही भेट काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली? नाही, हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत, हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत, की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतोय लगेच। आम्हाला काही हरकत नाही, कारण हे अंतरवाली इथं कुणी येऊ शकतं। इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कोणी प्रश्न कशी मार्गी लागणार आहेत। आणि आता काय आले काय आणि गेले काय कोणी पण, हे मराठ्यांचं केंद्र आहे, दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही। मराठा समाजाचाच मी किती नेते आले, किती कोणी काय झालं, मी कृतीवर आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो। कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय। ह्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतात। आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आला आणि ते गेला, कुणी तरी यायला लागतं, कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं, करतील पुढं काय ती। 13 तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत। तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता 13 तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का? काय तुमची सरकारबाबत भूमिका? सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं। एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं, आशा बाळगणं हे माझं कर्तव्य आहे। कारण मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो, त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे। हैदराबादचं गॅजेटही होईल, सातारा संस्थांचंही होईल, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल। 83 क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या 180 जाती होत्या त्यांच्या पोटजाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात, तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे। मला वाटतं तीही 100% होईल। फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा अंतरवालीसह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे। आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून 7-8-9 मागण्या आहेत त्या होतील अशी आशा आहे। पण 7 दिवस आहे 13 तारखेला, बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। 13 पर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार? राजकीय इच्छाशक्ती जर असली, सरकारची जर इच्छा असेल तर 7 दिवस नाही 2च घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे। तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे। पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहेत। सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही। पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाम आहे, 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आहे आमचं। 10 महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो, त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं। रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये 2 तासाची चर्चा होती, त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुछ तो अच्छा हो जाएगा? शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी जे एकूण सांगितलं सगळं की आत्तापर्यंत 5 पत्र आम्ही हैदराबादला दिले, त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजे साहेबांनी की 3 दिले। अशाने वाटतंय की स्पीडनं काम करतायत ते, असं वाटतंय। कारण रात्री फोन शंभूराजे साहेबांचा होता आणि ते काम करण्याची पद्धत, त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना।
होईल असं तर वाटतं. कारण एक बघा, आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारे, विश्वास ठेवावा लागणारे, नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत. आमचं चालूच आहे ना, शांततेत चालू आहे. शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे. आता हिंगोलीला निघालोय. मराठा ताकदीनं एकत्र येणार. थोडंफार कमी होणारच आहे, कारण कामाचे दिवस आहेत. विठुरायाची वारी पण ही समाज जास्तीचा तिकडं असतो. पण आमची शक्ती हाही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं काम करणार. मग ही शांतता रॅली आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे? नाही, ती जागृती रॅली अशी मोठी होणार. हां, तुम्ही नुसती बघा. आणखीन मुंबईला जायचं राहिले, ती रॅली लई डेंजर होणार. पण पाटील, तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये, तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल? कारण माणूस खुनशी एक खोलसाल सवय पहिल्यापासून. कुणाची? येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय. त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे. आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं. आम्ही म्हणजे आता ते म्हणजे काय ना, एवढ्या मोठ्या माणसानं, संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं ते. त्याच्यामुळं तो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगविल, त्यांना काय आमिष दाखवील, त्यांना काय पदं दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावील. कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार आहे. हो, कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये. धन्यवाद.